आपकी अदालतमध्ये काँग्रेस लीडर सचिन पायलटवर आरोप आहे की हे राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार आहेत. सचिन, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. तुमच्या पार्टीचे नेता म्हणतात की जर तुम्ही अशोक गेहलोतला टक्कर दिली नसती, दोघांनी मिळून निवडणूक लढवली असती, तर कदाचित अशी अवस्था नसती झाली. हे बघा, आम्ही निवडणूक हरलो आणि आम्ही तीनही राज्यात हरलो, ज्याचा मला खेद आहे आणि दुःख पण आहे. मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये, राजस्थानमध्ये आम्ही निवडणूक हरलो. आणि रजतजी, राजस्थानमध्ये 2023मध्ये आमच्याकडे 200 जागा आहेत विधानसभेच्या. यावेळी आम्ही जवळपास 70 जागा जिंकलो आहोत. आणि तुम्ही जो आरोप लावला की माझ्यामुळे विवाद आहे आणि आरोप हा लावला की जर मी केलं असतं ते हे केलं असतं ते केलं असतं तर सरकार बनवू शकलं असतं, तर 1 मिनिटासाठी मी मान्य जरी केलं तुमचं म्हणणं, तर 2023च्या पण आपण चर्चा केल्या. 2013मध्ये आमच्या 200मधून 21 MLA जिंकून आले होते. तेव्हा तर माझं काही योगदान नव्हतं. त्याच्या आधी 50 जिंकून आले होते. तर हे म्हणणं खूप सोपं आहे. जर निवडणूक आपण जिंकलो असतो तर आपण काय म्हणालो असतो, तर तुम्ही मला श्रेय दिलं असतं की तुमच्यामुळे जिंकलो. तर हे जे असं आहे की या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी मिळून मेहनत केली होती आणि 30 वर्षांपासून तिथे 5 वर्ष BJP, 5 वर्ष काँग्रेस. तर आम्ही असं म्हणालो की या पार्टीला तोडण्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे. आणि आमचे काही इश्यूज होते, मी स्वीकार करतो, पण मग आम्ही बसून चर्चा केली आणि आम्ही खडगेजी, राहुलजी, आम्ही सगळे म्हणालो की बाबा जे झालं ते झालं, येणाऱ्या निवडणुकीत मिळून लढूया. आम्ही पूर्ण मेहनत देखील केली. पण आमचं दुर्दैव असं की आम्ही जनतेला कन्व्हिन्स नाही करू शकलो. पण मी सांगू इच्छितो की आमचा जो वोटचा टक्का आहे तो कमी नाही झाला आहे. आमच्या जवळपास 40% वोट आहे आणि भाजपाच्या 1.5% कमी वोट आम्हाला आला आहे. तर असं नाही आहे की आम्ही निवडणूक वाईट पद्धतीने हरलो आहे, आमचं मनोबल संपत चाललं आहे. ठीक आहे, जिंकणं हरणं सुरूच असतं. आमचे 200मधून 70 आले. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, निवडणूक संपल्यावर सरकार भाजपाचे बनलं. 3 आठवड्यात एक बाय इलेक्शन झालं तिकडं, उपनिवडणूक. त्या उपनिवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार होते, त्यांना BJPनं मंत्री बनवलं. आणि जेव्हा निवडणुकीचा निकाल आला, काँग्रेस ती जागा जिंकली 12,000 वोटांनी. तर जनतेने 3 आठवड्याच्या आतच जनतेने दाखवलं कोणाला ते उमेदवार MLA बनले नव्हते, पण मंत्री बनवून टाकलं त्यांना. तरीही निवडणूक हरले. आम्ही सगळं आमचं कॅम्पेन करून आले होते, सगळे नेता तिथे आले होते. सचिनजी, हे काय आजपासून नाहीये. जेव्हा अशोक गेहलोतचे पुत्र वैभव ते लोकसभेची निवडणूक हरले होते, तेव्हा त्यांनी पब्लिकली म्हटलं होतं सचिनला विचारायला हवं होतं तो कसा हरला. हे बघा, त्यांचे जे पुत्र आहेत माझ्याबरोबर, त्यांना मी कमिटीमध्ये ठेवलं होतं, काम देखील केलं होतं. दुर्दैव असं आहे की सगळ्याच जागा हरलो होतो आम्ही तेव्हा. आणि तुम्ही जे म्हणताय तो आरोप मी ऐकला आहे, पण हा आरोप तुमचा नाही, तर हा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना उत्तर नाही देणार मी, कारण आज फक्त तुमच्या आरोपांना उत्तर देतोय मी. पण आता हरणं जिंकणं होत असतं. पण मला वाटलं की त्यावेळी जे ते म्हणाले ते मला पण थोडं विचित्र वाटलं की त्यांची सीट होती. त्यावेळचंही विचित्र वाटलं. आणि जे म्हणालात की ते जे म्हणाले की सचिन पायलट पार्टीशी गद्दारी करून अमित शहाच्या बाजूला जाऊन बसलात, असं त्यांनी नाही म्हटलंय. असं माझे बरेचसे विरोधी म्हणत आले. आणि कारण वातावरण पण असं आहे की बरेचसे लोक काँग्रेस सोडून भाजपामध्ये चालले आहेत, तर त्यांना वाटलं लागल्या हाती तुम्ही यांच्यावर आरोप लावून टाका. पण वस्तुस्थिती ही आहे रजतजी, मागच्या 23-24 वर्षापासून माझ्या पार्टीने मला जे काम दिलंय मी ते काम केलं आहे. आणि BJPचे दात आंबट करून कोणी राजस्थानमध्ये केलं असेल तर ती मी केलं आहे. मी जेव्हा अध्यक्ष होतो, मी म्हणालो ना, 21 विधायक जिंकून आलो होतो 200मधून. 21 पासून 100 पर्यंत आम्ही पोहोचवलं. आणि 5 वर्षांपर्यंत जेव्हा लोक म्हणत होते की बहुमत आलं, मोदीजी प्रधानमंत्री बनले, वसुंधराजी मुख्यमंत्री बनल्या, आता काही शतक काँग्रेस पार्टी जिवंत नाही होणार, तर त्या 5 वर्षांत रजतजी या BJPच्या सरकारविरोधात आम्ही निषेध केला, पजेशन केलं, जेलमध्ये गेलो, दांडीचा मार खाल्ला, रक्त वाहिलं, निषेध केला, गहिरा केला आणि पार्टीला जिवंत करून आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला सरकार बनवलं, लायक बनवलं. आणि नेहमी पार्टी सरकार बनवते, सरकार पार्टी नाही बनवत. तर आरोप तर भरपूर लागतात, तुम्ही पण आज भरपूर आरोप लावताय, पण हे जनता ठरवेल की आरोप बरोबर आहेत की नाही. आरोप जर पार्टीचे लीडर लावतील, राज्याचे मुख्यमंत्री लावतील, ते हे म्हणतील की सचिन पायलटने अमित शहा आणि गजनजी शेखावत यांना घेऊन ते एका MLAला रिसॉर्टमध्ये ठेवलं. मी म्हटलं ना, हे आरोप आजचे नाही आहेत, बऱ्याच वेळापासून लागतात.
वस्तुस्थिती ही नाही, पण आहे. घेऊन गेला होतात का तुम्ही 18 MLA? आम्ही घेऊन नव्हतो गेलो, आम्ही सगळे मुद्दा घेऊन दिल्लीला आलो होतो नेतृत्व परिवर्तन करण्यासाठी. आणि आमच्या मुद्द्याला पार्टीनं ऐकून घेतलं, एक कमिटी बनवली, त्या गोष्टींना योग्य मानलं, त्यावर कारवाई केली आणि ज्या लोकांबद्दल तुम्ही बोलतोय त्या लोकांना मंत्री पण बनवलं, त्यांच्याकडून काम करून घेतलं. आणि आम्ही तुमचं लोकांनी, मला नव्हतं बनायचं, मी तेच म्हणालो ना, पदाशी जर इतका मोह आणि प्रेम असतं खूप आधीच घेतलं असतं. पण काही इश्यूजना घेऊन आम्ही स्टँड घेतला होता आणि इश्यूजवर मी आजही ठाम आहे. आणि आमचं सरकार होतं, मला वाटलं काही असे इश्यूज आहेत ज्यावर आपण अजून कारवाई करायला हवी. तरुणांचे इश्यू आहेत, पेपर लीकचे इश्यू आहेत, जॉबचे इश्यू आहेत. आणि आपल्या सरकारमध्ये जर कार्यकर्त्यांबरोबर आम्ही, मला वाटलं आपण आणखी त्यांना बढावा दिलं असतं, त्यांना आणखी मान सन्मान दिलं असतं तर कदाचित चांगले परिणाम आमचे आले असते. सचिनजी, तुम्ही कसं काय विसरू शकता? मुख्यमंत्री अशोक गेहलोतने म्हटलं की हा निरुपयोगी आहे, कामाचा नाहीये, सचिन पायलट कोणतंच काम करू शकत नाही. ते काय म्हणाले ते तुम्ही सांगितलं, पण तुम्ही याकडे लक्ष दिलं का की मी काही नाही म्हणालो? मी माझ्या तोंडातून आजपर्यंत कोणाच्या बाबतीत अशा शब्दांचा प्रयोग नाही केलं जे मला योग्य नाही वाटत. आता इतर कोण काय म्हटलं काय नाही म्हटलं ते विचारू शकता, पण हे आता सगळं जुनं झालंय. आता जे झालं, रात गेली बात गेली, ते सोडून द्या, पुढच्या दिशेला जाऊया. जुन्या गोष्टींना कसं सोडायचं? त्याने म्हटलं की वसुंधरा राजेंनी माझं सरकार वाचवलं, आणि तुम्ही तर हे म्हणायचात की यांची लीडर सोनियाजी नाही आहेत, वसुंधरा आहेत. चर्चा त्यावेळेस व्हायची, पण अशा काही गोष्टी समोर आल्या की ती गोष्ट मी म्हणालो होतो आणि मी म्हणालो त्या खूप काही म्हणाल्या होत्या, मी पण बरंच काही म्हणालो होतो. पण आम्ही जेव्हा बसून चर्चा केली आणि समजलं की आता येणारा वेळ हा निवडणुकीचा आहे, तर सगळ्या गोष्टीला विराम देऊन द्या. मी इश्यू उठवले होते रजतजी, मी एक यात्रा काढली होती, मी पायी चाललो होतो, पब्लिकमध्ये गेलो होतो आणि माझी इच्छा होती की आपण योग्य वेळी काहीतरी कोर्स करेक्शन करावं. बघा, जोपर्यंत आपण युवा आणि तरुणांच्या आतमध्ये त्यांच्या आत्मविश्वासाला आपण संपून टाकू, जर त्यांच्यामध्ये विश्वास आहे सिस्टममध्ये तो कोसळून जाईल, तर आपण कोणत्या गोष्टीचं राजकारण करतोय. तर मला वाटलं आपल्याला काही कोर्स करेक्शन करायची गरज आहे, म्हणून मी तो मुद्दा उचलला होता. पण नंतर आम्ही बसून जेव्हा चर्चा केली, निवडणुकी डोक्यावर आल्या, तेव्हा आम्ही म्हणालो या गोष्टींना विराम देऊन निवडणूक लढायला हवी. आम्ही निवडणूक लढून जिंकू, तेव्हा तर जनतेची सेवा करू. म्हणून आम्ही मिळून निवडणूक लढवली. म्हणून तुम्हाला म्हणालो मी 200 मधून 70 MLA जिंकून आले यावेळी. मागच्या वेळी 21 आले होते. तर आम्ही मेहनत केली म्हणून हे परिणाम आले. त्या 70 MLA मध्ये सचिन पायलट पण जिंकून आला, ज्याच्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले होते की हा देशद्रोही आहे. तुमच्या विरोधात केस बनवली होती. मला वाटतं तुम्हाला एक वेगळी अदालत बनवायला लागेल, त्यांना विचारावं लागेल ते काय म्हणाले काय नाही म्हणाले. पण हा राजद्रोहाचा खटला, कारवाई, तर हा सगळा घटनाक्रम झाला, त्याची काही कारण तर असतील ना. असंच कोणी अविश्वासू नसतो, काहीतरी झालं असेल ना. तर हे सगळे तर ही सगळी प्रकरण समोर आली होती. म्हणून आम्ही सगळ्यांनी, आमचे सगळे साथीदार दिल्लीला आले, आमचा मुद्दा ठेवला होता आणि बरीच चर्चा तेव्हा झाली होती. आज ते या जगात नाहीये, स्वर्गीय अमर पटेलजी. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही या गोष्टींचे समाधान करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा पुढे आलो होतो. हे पण खरं आहे का की तुमच्या पार्टीच्या मुख्यमंत्रीने तुम्हाला सर्वेलन्समध्ये ठेवलं होतं? तुमचे मुवमेंट ट्रॅक व्हायचे, कॉल्स टॅप व्हायचे? आता हे मी पेपरात वाचलंय, पण याचा पुरावा माझ्याकडे नाहीये. पेपरात काय वाचलं? OSD लोकेश शर्मा त्यांनी म्हटलंय, रेकॉर्डवर म्हटलंय. हे प्रश्न काय तुमचा? म्हणजे सांगून झालं. तुम्हाला विचारतोय, तुम्हाला माहिती होतं तुमचा फोन टॅप होतोय, सर्वेलन्सवर आहात? नाही, मला कल्पना नव्हती. पण जसं तुम्ही म्हणालात की मी पेपरमध्ये वाचलं, तर थोडं आश्चर्य नक्कीच झालं जेव्हा असं वाचलं. मग कधी जाऊन तुम्ही तुमच्या पार्टीच्या लिडरशिपला, सोनियाजींना, राहुलजींना, प्रियांकाजींना सांगितलं नाही की तुमच्याबरोबर हे सगळं होतंय? मी म्हटलं ना, जर मला माहीतच नव्हतं, नंतर जेव्हा हे स्टेटमेंट आलं पेपरमध्ये तेव्हा मी वाचलं याबद्दल. आणि जे पब्लिकली ते तुमच्याबद्दल म्हणत होते की यांनी सरकार तोडण्याचा प्रयत्न केलाय. आता मी म्हणालो ना, या काल्पनिक गोष्टी एक नाही 100 लोक बोलतात आणि रोज बोलतात. आता प्रत्येक गोष्टीच्या मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला महत्व आहे. मी म्हटलं ना, या अशा गोष्टी मी आज नाही, गेल्या 5 वर्षापासून ऐकत आलोय. पण वस्तुस्थिती ही आहे की आमची इच्छा होती की जे आम्ही सरकार बनवता राहतो त्यासाठी काही कारण असतील, त्या कारणावर कारवाई केली असती. ब्युरोक्रेट्सवर जास्त विश्वास नसतं केलं, आपल्या कार्यकर्त्यांवर केलं असतं, आपल्या वर्कर्सवर केलं असतं, त्यांना महत्त्व दिलं असतं, त्यांना सांभाळून ठेवलं असतं, तर त्याचे परिणाम चांगले येऊ शकले असते. हेच आमचं भांडण यावरून होतं की जी काम करण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी असू शकते, त्यामध्ये आमच्या वयाचा फरकही असू शकते, पण आमचे ऑब्जेक्टिव्ह जे आहे की आम्हाला पार्टीला पुन्हा सरकारमध्ये कसं फक्त एवढंच सांगा की तुम्ही बीजेपीच्या नेत्यांबरोबर मिळून अशोक गेहलोतचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता? कधीच नाही.
मी तुम्हाला सांगतो, जे सरकार बनवण्यासाठी आम्ही 5 वर्ष आमच्या चपला घसल्या, ते हे सरकार का तोडू आम्ही तर सरकारमध्ये आमची इच्छा होती अजून चांगला करून पुन्हा ते रिपीट करू पाहत होतो. यासाठी तोडलं असतं की तुम्ही मुख्यमंत्री होते आणि अशोक गेहलोतने तुम्हाला आउट मी केलं. आधीच डेप्युटी चीफ मिनिस्टर होतो. मी तर प्रदेशाचा उपमुख्यमंत्री होतो, प्रदेश अध्यक्ष होतो. हा, तुम्हीच डेप्युटी चीफ मिनिस्टर ज्यांना ते निरुपयोगी म्हणायचे. मी म्हणालो रजतजी, मी काय म्हणतो त्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता, पण दुसरं कोणी काय म्हणत आहे त्यावर मी कसं उत्तर देऊ सांगा. नाही, तुम्ही पण खूप साऱ्या गोष्टी केल्या. तुम्ही पण त्यावेळी म्हणालात की मी वसुंधरा राजेच्या विरोधात इन्क्वायरी करू इच्छितो, ते मुख्यमंत्री नाही बनवत आहेत. मी तर त्यांच्या सरकारमध्ये जो भ्रष्टाचार झाला होता त्याचा तपास करण्याची मागणी करत होतो. ही गोष्ट आमच्या मॅनिफेस्टोमध्ये होती. आम्ही प्रत्येक मंचावरून बोललो होतो तपास व्हायला हवा, पण ज्या गतीने आणि तीव्रतेने तपास व्हायला हवा होता तो होत नव्हता. तेव्हा तुम्ही पेपर लीकच्या तपासणीचं पण आंदोलन केलं होतं. मी म्हणालो ना की जर तरुणांचा मुद्दा मी नाही ठेवणार आणि मला वाटतंय काहीतरी चुकीचं होतंय, ती गोष्ट जर मी नाही बोललो तर मी माझ्याच नजरेत पडलो असतो ना. म्हणून मी तुमचं म्हटलं. म्हणणं ऐकलं नाही गेलं. कारवाई झाली त्याच्यावर, पण त्यानंतर लगेच निवडणूक आली तर तो तपास पूर्ण होऊ नाही शकला. चला, जनतेला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही कॉपी लीकवर खूप मोठ्या प्रमाणात तो मुद्दा उचलला होता, पण त्याचं झालं तर काहीच नाही, आणि जे देशाचे युवक होते ते असेच नाराज झाले. यावर तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, कारवाई झाली होती, एक तपास सुरू झाला होता, त्यावर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम त्याच्यात तपास करत होती आणि काही लोकांना पकडलं होतं. पण माझं हे म्हणणं होतं की जे छोटे मोठे दलाल आहेत त्यांना पकडण्याऐवजी आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो, जे कदाचित या षडयंत्राचे मास्टरमाइंड असतील, ते अधिकारी असतील, पॉवरफुल लोक असतील, तिथपर्यंत हा तपास जायला हवा होता, ही मागणी केली होती मी. आता हे नवीन सरकार बनलंय, त्यांना तुम्ही मागणी कराल. आता तर तुम्ही विरोधी दलामध्ये आहात की पेपर लीकची तपासणी व्हायला तपासणी हवी. सुरू आहे, तपास सुरूच आहे, पण माझं तर म्हणणं आहे की याच्या मुळापर्यंत पोहोचायला हवं आणि लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा की आमच्या परीक्षा, आमचे पेपर लीक नको व्हायला. आपल्या इथे एक धारणा बनते युवकांची की आपल्याला न्याय नाही मिळत. ते खूप फ्रस्ट्रेटिंग असतं. आपल्याला ते थांबवावं लागेल. पण जे नवीन सरकार बनलंय, कारवाई करावी, ठोस कारवाई करावी, पण प्रतिशोधाच्या भावनेने करू नये. हे फक्त बघा, तुमच्या काँग्रेसला गोष्टींमुळे टार्गेट करतं. नेहमी असं वाटत असतं की जसं अशोक गेहलोत काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि तुम्ही सारखं त्यांच्याबद्दल बोलत होते. नाही, माझा कोणाशी व्यक्तिगत भांडण नाही तसं माझ्या कोणाशी, आणि तपास मी म्हणालो होत होता, काही लोकांना पकडलं देखील होतं, पण माझं एवढंच म्हणणं होतं की जे लोक मोठे बिग फिश आहेत त्यांना नाही पकडलं गेलं. आपण खूप चर्चा केली आहे, तुमच्यावर खूप आरोप लागले होते बंडखोरीचे, पण जेव्हा तुमचं प्रकरण सेटल झालं, पार्टी हायकमांड अशोक गेहलोतला दिल्लीला आणू पाहत होती, राष्ट्रीय अध्यक्ष बनवू पाहत होती. खरगेजी गेले, माखनजी गेले, पण MLAला अजिबात भेटू नाही दिलं त्यांना. त्यावेळेस तुम्ही काय करत होते? त्यावेळी मीटिंग ठेवली होती MLAची. विधायक नाही पोचले आणि याच्याबद्दल स्वतः अशोक गेहलोतजींनी स्वतः माफी मागितली होती सोनिया गांधीजींशी की ते मीटिंगला नाही येऊ शकले, आणि कदाचित पहिल्यांदा झाला होता की काँग्रेसची मीटिंग नाही झाली, तर त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला होता, माफी पण मागितली होती, पब्लिकली मागितली. तर त्यांनी समजावलं होतं काँग्रेसला, मिसेस गांधीला, त्यावेळी काय झालं काय नाही. पण खूप दुर्भाग्यपूर्ण होतं की आमची मीटिंगच नाही होऊ शकली होती MLAची त्यावेळी. तुमचे जे सपोर्टर्स MLA आहेत ते पण अजिबात पोचले नाही, आम्ही नव्हते का? सगळे यामध्ये असं तुझं माझं असं काही नव्हतं. हे तर काँग्रेस पार्टीची मीटिंग होती आणि सगळ्यांना एकत्र मीटिंगला यायचं होतं. तर काही लोक, काही विधायक, काही मंत्री त्या मीटिंगला नाही येऊ शकले, त्यामुळे आमची मीटिंग होऊच नाही शकली. म्हणून दोन्ही ऑब्झर्वर्स पुन्हा येऊ लागले होते. त्याचा रिपोर्ट दिला गेला होता. नंतर त्यांना दिल्ली बोलावलं गेलं, मुख्यमंत्रीजींना. त्यांनी स्पष्टीकरण दिलं असेल आपलं सोनियाजींना आणि खरगेजींना. त्यावेळी सोनियाजी प्रेसिडेंट होत्या काँग्रेस पार्टीच्या. तर दुर्दैव होतं की मीटिंग होऊच नाही शकली. मीटिंग झाल्यावर त्यात काय निर्णय आला असता हा नंतरचा मुद्दा आहे, पण मीटिंगच नाही होऊ शकली, हे खूप चुकीचं झालं. मी अशोक गेहलोतच्या मुलाखती पाहिल्या आहेत, त्याच्यामध्ये ते म्हणत होते की त्या मीटिंगच्या आधीच ही चर्चा सुरू झाली होती की सगळे MLA सचिन पायलटला मुख्यमंत्री बनवू इच्छितात. काँग्रेस हायकमांड पण सचिन पायलटला मुख्यमंत्री बनवू इच्छिते, पण आता ज्या कोणा माणसामुळे बरेच दिवस आमचे MLA रिसॉर्टमध्ये कैद होते त्याला कसं मुख्यमंत्री बनवलं असतं?
आता त्या तर जुन्या गोष्टी झाल्या, पण जर मीटिंग झाली असती तर समजलं असतं ना काय होतं काय नाही होतं ते. पण मीटिंगच नाही झाली. काय झालं असतं जर मीटिंग झाली त्या असती? विधायकांच्या सगळं समोर आलं असतं, पण मीटिंग न होणं ते मी चुकीचं समजतो. आम्ही तर तिकडे बसलो होतो, मीटिंग होऊ नाही पण शकली. ही आश्चर्याची गोष्ट नाहीये की मुख्यमंत्र्यांनी MLAची मीटिंग नाही होऊ दिली. भले नंतर माफी मागितली असेल, पण त्याच्यानंतर पण त्यांना मुख्यमंत्री राहू देण्यात आलं. हा तर निर्णय पार्टीचा आहे ना. पार्टीला वाटलं की आता जो निर्णय आपण घेतला आहे त्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे, काही बदल नाही करायचा आहे, तर आम्ही सगळ्यांनी तो निर्णय मान्य केला जे पार्टीने घेतला. तुम्ही कधी राहुल गांधींशी, प्रियांका गांधींशी चर्चा नाही केली? तुम्ही अजून किती खोदून विचारणार सांगून टाका. 1.5-2 वर्ष झाली त्या गोष्टीला विचारताच जाता. संपूर्ण चर्चा झाली होती. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो त्या विधायकांची मीटिंग नाही झाली, ते खूप चुकीचं होतं, आमचं दुर्दैव होतं. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी देखील मागितली. विषय तिथेच संपला. आम्ही पुढे निघालो, निवडणूक आली. ह्याला खोदून विचारण्यासारखं नाहीये, पण ह्या त्याच गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही कधीच सरळ सरळ उत्तर नाही दिलं. अजून सरळ काय उत्तर देऊ मी तुम्हाला? तुम्ही मला प्रश्न विचारला, मी तुम्हाला उत्तर देतोय. मी तुमचं म्हणणं मान्य करतो, जास्त नाही खोदणार. एवढा खोदून झाल्यावर म्हणताय.